सगळं झालेलं आपली कामं. आपला ब्रुनो कसा बसलाय. 8 वाजले मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. चला आता आपण निघूयात. सकाळचे 8 वाजलेले आहेत. बांधलं का ते? हरिओम हरिओम. चला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. बाबू पास. हा आलीस के काढ आली. आलं आपलं रान. आज वांग्याचं भाजी आणली, तेल कांदे असं वांग केलं आणि भाकरी आणल्या नाश्त्याला. या नाश्ता करायला. आज भाकरी आणि भाजी आणली. आज जरा उठायला उशीर झाला, पण वेळेलाच आले शेतात. जरा 6 वाजता उठले. आवर केली पटापट. काय नाश्त्याला काय पोहे नाही केले, चपाती नाही केली. आज भाकरी आणि वांग केलं, सुक्कं वांग केलं. इकडं मोकळं वांग असं म्हणतात, आम्ही सुक्कं वांग म्हणतो. तेल कांद्यावर वांग्याची भाजी आणि भाकरी केली आणि पटकन आले. आता दुपारी जाऊन काहीतरी करायचं. दुपारी बघू काय तर. आज आपण बरीच काढली ज्वारी. आता काढायला लागूया उठून. 10 वाजायला आलेत. आज थोडं जास्त काढलं, जरा वेळ लागला काढायला. दाट आहे ना इकडं सगळी, पण इकडं ज्वारी जड गेली बरं का. काळं रान भगडी पडलेला. इकडं ज्वारी जड जात नाही. काय म्हणता हो त्याला, असं कवळ्याने ना, कवळ्याने ज्वारी काढता येते इकडं. बुसू बुसू पडते, बुसू बुसू. ते वर्डच लक्षात राहत नाही. बुसू बुसू. आम्हाला इकडे ज्वारी बुसू बुसू उपटते. 11:15 वाजले. आता बास केलं. आता लय आज कंटाळा. पात मोठी पण होती आणि पहिल्या पातीला जास्त होतं. आता थोडंसं होतं पातळ, पण आता एकदा कंटाळा आला की येतो. एकदा बास म्हटलं की बस, मग नाही इच्छा होत कामाची. मग त्या जबरदस्तीने काम करायला काय अर्थ आहे? उगाच पेंगळत राहायचं. काम असं एका झटक्यात झालं पाहिजे. फटाफट एकदम करून मोकळं व्हायचं. तेवढी राहिली बघा. आज आता उद्या कळलं काय ते आपल्याला. चला आता घरचं पण बघायचं. आपल्या श्यामाला पाणी पाजायचं. आणि आज दुपारची लाईट आहे. आता भरणं घरी, बोर चालू करायचा. आता कुकर लावला. आल्यावर वरणाला फोडणी दिली. तर हे वरण उकळते आपलं. हे बघा, हे कुकर लावलंय तसंच. आता हे घास काढून नंतर घासेल. आता ह्याला मी भात डब्यामध्ये रेडी आहे. पापड तळलेले आहेत. दुपारी गरम गरम वरण भात. मला असं थोडंसं वाटीत घेतलंय. आपल्याला प्यायला वरण लागतं. लोणचं आणि सोबतच पापड. आपल्याला भाजी वगैरे काही नको. भाजी मी घेणार नाहीये. या जेवायला मित्रांनो. थकवा पण येत नाही ज्वारी काढताना असं. जास्त सकाळी लवकर जायचं कधी पण. उलट आम्हाला उशीर होतो. घरी कोणी करायला असतं ना, चहा पिलं की 7ला म्हटलं तरी जायचं. दिवसाचं काम होतं 12 वाजेपर्यंत. पूर्ण दिवसाचं काम होतं.
उन्हाच आपलं घरचं करायचं बाकीचं काम. आता किती वाजले हो? 3 वाजले. काय झोप असते माझी 15-20 मिनिटाची. सगळी काम आवरली. आल्यावर अर्धा स्वयंपाक. पण जरा बरं वाटतं असं सतत ज्वारी काढायचं म्हणलं तर पिंगळून जाईल ना माणूस. झटका मारायचा 2-2 तासाचा फक्त. 3 तास होत आहे सकाळी 3 तास. आणि आता पण 1 दिवस जास्त जाईल. काय करायचं मग? कोणाच्यात कामाला जायला नको ना आपल्याला. काय नको. हा कामाला जर आपण मजूर लावले तर ते येतील कधी 11 वाजता. मग त्यांच्याबरोबर दिवसभर काढावं लागतं उन्हात. घरी जा बाळा घरी. ऋणू बघा आपला जा तिथं वाट्यावर बस. हे बघा जास्त हिरवं होतं म्हणून हे आपण ठेवलं. पण हे पण आता पांढरं दिसायला लागले. 2-4 आळ्याच्या हॉटेल एवढं राहिले. चढाई पण ती ज्वारीला चढ गेली. आलो आता. चला पोशाख घाला आणि लागा कामाला. रामकृष्ण हरी. फार काम काय सोपं नाही बाबा ज्वारी काढायचं. प्रत्येक चिपाडाला झाड चालत तोंडामध्ये. प्रत्येक चिपाडाला बळ दाखवावं लागतंय. सनस्क्रीन पण लावली नाही. लक्षात पण राहिलं नाही. लावून मला थोबाड धुतलं ना आले तशीच. सनस्क्रीन नाही लावलं तर काळ भंगार तोंड होईल. चला पाणी बघू थोडंसं. मला झाली बघा काढायची आपली ज्वारी. 4 वाजले. 1 तास झाला. ह्याच्यामध्ये बर्फ झालेला होता. ह्याच्यामध्ये आपण लिंबू पाणी, साखर, काळं मीठ टाकलेलं आहे. 1 लिंबू पिळलेला आहे. आणि वरच्या कप्प्यात फ्रीजवर ठेवलेलं बर्फ होता. आता छान थंडगार प्यायचं. 4 वाजले. आता काटायला घेऊ. वेळ राहिला तर थोडंफार काढू. काटायला घ्यायचं आता. 1 तास काढली. दिवसभर काढायचं म्हटल्यावर कसं असं विचार केला तर ह्यात पण दिवसच जातोय. आणि आपण फक्त काढलीच असती ना तर आपली काढायची झाली असती कधीच. पण ते वाळल्यावर लय जास्त आहे. आणि काय वाटत पण नाही ज्वारी काढल्यासारखं आहे. पण आपल्या ह्याच्यात काम हे बघू आता. तिकडचं झाल्याशिवाय याला हात नाही लावायचा. हे बघितलं तरी मला कसतरी होते. कारण का फार जड आहे ही ज्वारी. भगडी पडलेलं काळं रान मात्याचं. एका ज्वारीच्या चिपड्याला ना 5-5, 6-6 कंच आहेत. सगळी कंच भेडी झालेली आहेत. चांगली अशी भरून आलेली आहेत. पियाला ठेवायचे आपल्याला. हे सरबत पिऊ, पाणी पिऊ. या ना सरबत घ्यायला. हा खट्टा मिठा. शाळेत जायचो ना तो बर्फवाला गोळा असायचा. त्याची आठवण झाली. आपल्याकडे जलजिरा नाही ना. जलजिराचे पण मी पॅकेट आणून ठेवत असते. जलजिरा पण ह्याच्यामध्ये टाकलं ना खूप छान टेस्ट येते. उन्हामध्ये शेतामध्ये सरबत पिण्याची मजा. पावणे 6 झाले मित्रांनो. हा सूर्यास्त. पावणे 6 वाजलेले आहेत. सरळ 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 इथून खाली सूर्यास्ताचा हा रस्ता आहे. सरळ खाली. पावणे 6 वाजलेले आहेत. फार थकले आज. तरी आज खुडायचं राहिलं बरं का थोडंसं. कारण का आजचा टप्पा जास्त होता. आता सगळ्या रस्त्याने धूळ येते म्हणून. हरिओम. उद्याचा दिवस अवतार. उद्याचा दिवस शेवट आहे आपला. पण काय सांगता येत नाही. थोडंसं राहतंय का काय नाश्त्याला परवा. तरी पण काय हरकत नाही. चाललंय आपलं मजा. जास्त ताण घेतलेला नाहीये. घाई उडदाच्या टायमाला भयंकर घाई असते. ठीक आहे. खरंच देवी आईची फार कृपा म्हणायचं बरं का. कसं आलंय काढायला. मला ना ते ज्वारीला पाहूनच टेन्शन यायचं. ह्या वेळेस मला काहीच वाटत नाहीये. म्हणजे आपल्याला थोडीशी सवय झालेली आहे. आम्ही सकाळी फक्त 1 पात लावतो. नाश्ता करतो. दुसरी पात लावायची. घरी निघून जायचं.
पुन्हा यायचं परत. लय पातळ होतं अगदी, सावकाश सावकाश 2 पाता लावल्या. एकदम थोड्या थोड्या होत्या, एकदम इथे एक तिथे असं खूप पातळ. आणि नंतर काटायला बसलो. जेवढं दाट होतं तेवढं काटून झालं. 10-15 आळाशा राहिले असतील. आता उद्या दुपारनंतर गायांना खाण्यासाठी थोडं असं न्यावंच लागतं. पहिले शाळेत असताना लहानपणी धडा व्हायचा सूर्याला भेटायला जायचं म्हणून. कारण का आम्हाला आई उठवायची ना सकाळी, आम्हाला फार कंटाळायचा. आम्ही उठ दिवस उगवला. आम्ही म्हणायचो का हा दिवस उगवतो म्हणूनच आम्हाला उठायला लागतं. मग एक धडा होता. आता झाड लोट सगळं अंगण बिगण आहे तर शर्ट काढायचंच नाही झाड लोट होईपर्यंत. आता पाणी लावते हिटरला, बाहेरचं घ्यायचं झाडून झुडून मग काढायचं शर्ट. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे मनपूर्वक तुमचे धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. अंघोळ वगैरे होऊन आपण फ्रेश झालेले आहोत मित्रांनो. यात चहा घ्यायला. मित्रांनो या चहा घ्यायला आपण एकदम फ्रेश झालो. आणि आपला बाबू बघा. ए ब्रुनो इकडे बघ. ब्रुनो ए ब्रुनो ए नुट्टू बाई ए नुट्टू ए नुट्टू नुट्टू ए नुट्टू पुक्कू ने अरे माझे सोनू. अरे बोबडे 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 बरोबर बोलणं बंद झाल्यामुळे त्यांनी स्वतःला गुळ आणि चटणी. तेल नसतं पण मी तेल टाकलं मला माहित नाही. आणि हा हुरडा गरमागरम हुरडा. या हुरडा खायला. तुम्हाला बघून तर असं वाटतंय की तुम्ही यार किती ड्रायनेस आहे. हिरोईन रेडी, हिरोईन बनू तर दे. वाव व्हॉट स्किन यार. थंड हवे. मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. बाय बाय कर बाय कर. इकडे तिकडे किकडे बघ. ब्रुनो पण तुम्हाला बाय करतो मित्रांनो.